सोलापूर रिक्षा कृती समितीचा एक सदस्य व सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मी स्वतः रिक्षा चालवतो। आज जर LPG गॅस संदर्भातली परिस्थिती जर बघितली, जे LPG तर आम्हाला मिळतच नाही आहे। जर मिळत होता ते पण 50 रुपयाचा दर 100 रुपयापर्यंत गेलेला आहे। आम्ही प्रवाशांना भाडं त्यांना 10 रुपये जास्त मागले तर प्रवासी म्हणतात आम्हाला काय करायचं आहे। मग प्रवाशाने जर असं म्हटलं तर आम्ही काय करायचं। आम्ही ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो आमचं कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्यासाठी, तर आमची सरकार मायबापला एवढीच विनंती आहे की साहेब आम्हाला LPGचं जे बंद आहेत पंप ते सुरळीतपणे आम्हाला नियमित मिळालं पाहिजे व जे 50 रुपयाचा जर तुम्ही 100 रुपये केला आहे ते 100 रुपयावरून 50 रुपयापर्यंत 50 रुपयालाच मिळावं ही आमची विनंती आहे। किती दिवसापासून बंद आहेत पंप? सोलापूर शहरामध्ये कमीत कमी 10 पंप आहेत। 10 पंपापैकी पालकमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं। ते निवेदन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 3 पंप चालू झाले, त्यानंतर बाकीचे पंप सगळे बंद आहेत। आजच्या दिवशीसुद्धा सोलापुरातले सगळेच पंप बंद आहेत। पहिला भाव किती होता, आता किती आहे? पूर्वीचा भाव होता 52 रुपये 50 पैसे आणि आत्ताचा भाव आहे 99 रुपये 95 पैसे, म्हणजे डबल रेट झालेला आहे। भाडं पॅसेंजर वाढवून देण्याची मानसिकता नाही।